हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांना. रात्री तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल दुसऱ्या आयडीला की मी गावाला चालले म्हणून. तर बघा आता मी गावाला चालले, मग मी पोहोचले कुठं बघा, डायरेक्ट मिरजमध्ये. आता सध्या शुभ सकाळ झाली 4 वाजता. 4 वाजता आम्ही इथं आलोत. तर 4 वाजता कुठं जावं म्हणून मिळाला लागा ना, गेलोत बसस्टँडमध्ये बसलोत. आणि बसस्टँडमध्ये बसून थोडं उजळलं आहे आता इथं. मग तुम्हाला चंद्र बी दाखवते थोडा हो काय दिसायला का चंद्र, हो काय थोडा दिसायला का हे चंद्र दिसायला का, हो काय उजडायला लागले इथं. आम्ही आलात, कोण आलात तर त्याच्यामध्ये एक जणांनी कमेंट केली की तो बारका पोरगा दिसा नाही. हो काय माझा बारका पोरगा हे माझ्यासोबत हॉटेलमध्ये बसलाय. तर आता आम्ही घ्यायला लागलो चहा. तर चहा पाणी घेऊन तर आम्हाला कोणीतरी येणार आहे न्यायला, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे. पूर्ण ब्लॉग बघत राहा तर कोणी येणार आहे आम्हाला न्यायला, आहे का नाही. काल बीडला किती 43 तापमान होतं. 43 असं नुसतं पोळतच होतं. इकडे मिरजला पाऊस पडला काल. हो इथं हो काय इकडं फुल पाऊस पडलाय. हो काय वातावरण झालं इकडलं मस्त वातावरण झालंय गार. माहिती का काल गार वाटत. काय हजार काल 43 होतं, आज किती होतंय काय माहिती. काल बीडला पाऊस पडला सांगा बरं. काल आबाळ आलं होतं बीडला, मी पाऊस पडला तर आम्हाला सांगा, आम्ही इकडे आलो. इकडे पडलाय म्हणून विचारायला लागलो. नाही इकडं पडलाय म्हणून सांगायला लागलो मला. तर चला चहा पाणी घेतात आम्ही. तर न्यायला येणार आहे आम्हाला, म्हणजे 1 तासभर थांबावं लागेल. तर बघू तासभर थांबायला लागतं काय लागतं आहे. तर माहिती आहे का कुठं आहे मी, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी कुठल्या एरियामध्ये आहे. मी तर बसस्टँड जवळच आहे. हे मंदिर कोणत्या देवाचं सांगा का, हे मंदिर, हे रोड आहे इकडून, ही निर्गिल दिसते इकडून बिरी निर्गिली आहे. तर माहिती का चला पोह्याचा नाश्ता बनविलाय, पोह्याचा नाश्ता घेणार आहेत आम्ही. मस्तपैकी पोहे आले तर आम्हाला खायला. हे मला 2 प्लेट खा, पुन्हा 12 वाजेचं जेवण भेटते का नाही काय माहीत नाही. भेटन हे पोरा 2 प्लेट खा. कर बाबा बोटाने खा, बोटाने. मी बी खाणार आहे काय चिवडान फिवडान आपल्या इकडे भेटते का असले पोहे. 2 प्लेट मी 2 प्लेट खाऊ. बरं एकच बाजली. राहुलनी काय नवरीला सजवलेलीच गाडी आणली काय आपल्याला. जातात काय एवढे मोठे बसून आपण. पारूस झाली सगळे. चला एसटी मध्ये बेजारी झाली ना. आता हा निघायला आला तुम्ही इकडे आम्हाला. बरे आहेत का. आता ही तिकडे जाणार आहे गाडी. हा हो ना, मला तर वाटलं येतात का नाही काय माहिती. आम्हाला जायला लागते असंच बसून फास्ट आली फास्ट. अरे देवा चला मग, त्याला पोहे आहे चला ना वापस. अजून काय हल्लत काय. अरे आता जमलं का. फोटो काढायला का. राहुल कोल्हापूरचा निसर्ग म्हणजे काय माहिती का, एकदम हे नारळी. त्या नारळीमुळे इतकं तुमच्या इकडलं सुंदर दिसतंय का नाही. खरंच लयच भारी. मला लय आवडते इकडले नारळ. हे असं ना कदा हिरवा असतंय. उन्हाळा पावसाळा काही मेळ लागत नाही. म्हणलं की गावाला येताना म्हणजे हॉटेल वाटाच्या कडेलाच असतं. कोणाला घ्यायचं नाही यांना घ्यायचंय. बोर झालं का. नाही बोर नाही झालं. काय झालं मग पाणी गार झालं का. आता हे गाव कोणचं आहे. गाव काय माहित नाही. माहित नाही. पहिल्यांदा चालत का. मधल्या मार्गी. आता आम्ही प्रवास करून वाटाने आलो. तर राहुल दादांनी आम्हाला घरी आणले. तर घरी आणल्यापासून बघा आमचे मालक कसे झोपले. म्हणले घ्या थोडासा करा आराम. संगीत बी झोपलाय, मालक बी झोपले. मला काही झोप आहे नाही. सकाळ उठले की काहीतरी काम असते सुरू. मग त्या कामामध्ये टाईम निघून जातं. थोडंसं ऊन आलं वरी 10-11च्या पुढं काम संपलं की
झोप येत असते. आता मला तर काय झोप यायला गेली आहे, त्याच्यामुळे ते झोपलेत. म्हणलं करू द्या आराम. मी बसले त्यांना राखण. का उठत आहेत काय माहिती, त्यांची उठण्याची वाट बघायला. ते उठले का नाही की पहिलं फ्रेश व्हायचं आणि मग आमची राहायची जागा इथं नाही, दुसरीकडे बाहेर आहे केलेली त्यांनी, तिकडे जायचं. आता किती टाईम लावतात आणि कितीक नाही काहीच मिळणार आहे मला तर. चला बघू जरा. मी आता फ्रेश होऊन निघालो. तिथून पुढं तुम्ही पण पूर्ण ब्लॉग बघत राहा. कसा कसा आजचा ब्लॉग भारी होणार आहे. गावाला आल्यावर थोडं करमत नाही ना, कसं तरीच वाटायला लागलं आहे मला तर. मी तर पहिल्यांदाच गाव सोडलं आहे आणि घरी अर्धा जीव सोन्या गुन्ह्याकडे आहे. आणि आज मालक असे झोपलेत निवांत. नाही तर ह्या टायमापासून मालका 5 वाजताच उठत असते. 5 वाजता बरोबर 5 वाजता उठले की लगेच शेण काढायचं, सोन्या गुन्ह्याला पाणी पाजायचं, त्यांना वैरण टाकायची. म्हणजे त्यांच्या तयारीत जणू की असं की लहान लेकराचं काम करायला लागलेच. जसं की सकाळ उठायचं, लेकराचं मेकअप करायचं आणि शाळेला पाठवायचं, तसं त्यांचं असतं या. मग लगेच चहा पाणी घेतात, लगेच रानामध्ये कामाला जाते. तर आणि मी थोडंसं तरी 7-7:30 वाजेपर्यंत मी उठत असते. मग तिथून पुढं माझं काम असतं. उठायचं, आंघोळ करायची, कपडे धुवायचे आणि गावाकडे निघायचं. मग तोपर्यंत सुनबाई सगळा स्वयंपाक करते. मग काय ती झोप येते, इकडून तिकडून हिंडायचं, पुढे काढायचा, काहीतरी गप्पा मारायच्या, बोलायचं आणि जायचं. आता इथं गावाला आलो तर काहीच कारवा नाही, निश्चित बसून आहे. आता लग्न उद्याच आहे, बघू काय होते तर. कितीक टाईम लागतो आणि कितीक नाही अजून कामाला. आता आमच्या ठिकाणाला पोचायला तर थोडं आंघोळी करा वाटायला लागली. आंघोळीला उशीर व्हायला लागला आहे. बघू किती टाईम होतं तर. आता तर मालक बी उठले आणि रेडी बी झाली. टाकी वरी बघा खराब म्हणजे झालात का रेडी? हा रेडी झाले. नुसतं तोंड हात पाय धुवून काय करावं इथं, काय सोय नाही. तिथं काय चालू आहे गाडी घ्यायला. झाली का गाडी धुवून? त्याला पांढरी दिसायली. काय काय साबण लावले का? शॅम्पू लावलं काय? काय गाडीची आईस आहे उग. किती वेळ लागते? 2 का 3 शॅम्पू लावले म्हणा? 2 लावले. हा लय मोठे लावल्यावर निघत नाही म्हणा. नाही निघत गाडी. हा बोर आहे डायरेक्ट. आपल्याला कवा घ्यायची असली गाडी? आपल्याला काय घेणं होतं येड्यावानी काहून? कवा घ्यायची? काय बी स्वप्न संगीतच्या लग्नात येईन का? लग्न काय करणार आहे? काय करणार आहेस? पळून करणार आहेस? मग कोण गाडी देणार आहे? का गाडी घ्यायची आणि गाडी सगळं पळून जायचं? एका जागेवर उभं राहून करायचं. एका जागेवर उभं राहून करायचं. तुला राहून धरायला लावलं काय? एवढं प्रेशर आहे का? ते सांगायला प्रेशर आहे पाण्याला, तर ते होईल कसं करायचं समजून झालं मला. आता परत दादाला की देवाला जायचं. हा घेणार आहे माझा मला. कांगा घेणार? घ्या. त्या नादाला लागून जमत नाही. त्या कांग्याला तुम्हाला आधीच म्हणलं तुम्हाला नादाला लागू नका. आता काय राहिलंय? त्या कांग्याला मोगड्यासारखे 2-2 दात आहेत लांब लांब. मग माहिती केस दाखते तर तुमचे पातळ आहे. केस कसली पाहिजेत नाही रानात हाणल्यावर नांगर. असं केलं की काय नाही. मला काय अन्न व्हाय ना. किती वेळ आहे जायला राहुल? जायला किती वेळ आहे? 1 तास लागतो. अजून 1 तास? घेऊन जायचं. जेवणच ना दोघांच्या मध्ये एक घ्या. जेवायचं तर काही मला तर तलपच नाही राहिली. मलाच खाऊ घाली. मी पुन्हा मग चालायचं व्हायचं. आता आमचं दिलं जिरलं का? गाडी बिडी धरून धरून मला तर इथं तरी चक्कर मारा पाहिजे होती इकडून इकडं. मी इकडं. तर माहिती काय हे राहुल दादांच्या आत्यांचं घर आहे ना, आणि दादांचं घर कोल्हापूरमध्ये या. म्हणले गर्दीत नको ताई, तुम्हाला खेड्यामध्ये राहायची सवय आहे, त्याच्यामुळे मीच म्हणलं नका गर्दीत नाही तर नाही लागली ते कोल्हापूरचं घर दाखवायला आहे का नाही. होय. पण मीच म्हणलं नको. बरं इथं भारी वाटायला लागलं फ्रेश. गावाचं नाव सांगा ना एकदा राहुल. हा डबल. हा हात लंगडा. कणंगले नाही. पाय काढे हात कलंगडे वेगळं. पाय करा त्याच्या हातावर पडतो त्याचं गाव. नाही हात कलंगडे वेगळं, हात कलंगडे वेगळं. हात कणंगले वेगळे, कणंगले वेगळं. नाही कणंगले संकेश्वरकडं. मग तुम्ही दुसऱ्याच गावाला गेला असताना ह्या गावाचं नाव सांगतात. आपल्याला तरी काय माहिती.
अरे उगा त्या सगळं लग्न केलं म्हणून फिरायला असायली हा नाहीतर नाही तर काय ते अहो मी अगोदर 12 गाव हिंडला तुम्ही कशाचं 12 गाव हे फिर बरं जाऊ द्या माझ्या संग तर फिरा भेटायली का नाही ते बरं झालं त्या सगळं लग्न झालं नाही तर मला कोणी बायकोनं फिरायला सुद्धा नेलं नसतं. गोव्याला चला ना मग गोव्याला बघायला माझ्यावर आहे काय मग कुणावर मी बघितलं नाही ना आधी गोवा मी काय म्हणाल मी बायको मला फिरायला नेते मग कुठं गोव्याला नेते का कुठं नेते मला बी बघा नवरा बायकोला फिरायला नेत असते ते हे म्हणजे बायको मला फिरायला नेते या होय राहुल? हो. मीच नेणार जमतंय मग आता कसं आहे तिकडं डोंगराला नेते आता ह्यांना बरोबर माळावर मला पण नाही जायचं की तिकडं ह्याला कुठं कोकणात कोकणात हो कोकणात आता कोकणातच आहे बघा नारळीची झाडं तिथं कोकण आहे हो का बघा कवा घर बांधून होईन काय माहिती आपलं मला तर घराची चिंता पडली मिस्त्री बांधली ना आता आपण काय उड्या आणावं लागेल अहो लाकडात खिडकी आहे तरी लाकडाची खिडकी आपल्या लोखंडाच्या खिडकी आहेत लोखंडात ते लाकडाचा दरवाजा आहे. हो लाकडाचा दरवाजा आहे पहिले पॅटर्न बदलले सगळं आता हा पहिले हे असं घ्यावं म्हणते थोडंसं पुढं मी येणारच नाही पैसे ते. उडीची कधी येणार इथं कशी लय मध्ये मग बोजा झेपाय ना बोलत मागून आणि हे कसं मग हे घेतलेलं आहे तिथं कॉलम आहे त्यापाशी